आज धरायचं उद्या सोडायचं, स्वतःला सोयीस्कर वाटेल तेव्हा महाआरती करायची, स्वतःला सोयीस्कर वाटेल तेव्हा रामरक्षा करायची, हे न ओळखणे एवढी महाराष्ट्रातली जनता आता आधी आणि राहिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी रामरक्षा अभियानासंदर्भात घोषणा केलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री सुब्रत देसाई आहेत. दोन 2019 ते 2022 ही भूमिका कुठे गेली होती? रामरक्षा करण्याची, प्रभू रामांची आरती करायची, राम मंदिराबद्दलची भूमिका घ्यायची. 2019 ते 22 महाविकास आघाडी सरकार असताना उभाटाने ही भूमिका काय नाही स्वीकारली. त्यामुळे बघा आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी लोक आपल्यापासून बाजूला चाललेले आणि त्याच्यामुळं आता त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवायचं, आम्ही हिंदुत्ववादीच आहोत परत हे दाखवायचं म्हणून साठी चाललेला महाआरतीचा आणि रामआरतीचा, प्रभू रामांच्या आरतीचा हा विषय आहे. त्यांचं हे हिंदुत्ववाद किंवा हे रामरक्षा आणि प्रभू रामांच्या आरतीचं हे घरसोड वृत्ती, घरसोड. स्वतःला सोयीस्कर असेल तेव्हा धरायचं, स्वतःच्या राजकीय सत्ते मिळवायचे, सत्तेमध्ये महाविकास आघाडी करून जायचं असेल तेव्हा सोडायचं. देशातली आणि महाराष्ट्रातली हिंदुत्ववादी जनता ही पूर्णपणे ओळखते. त्यामुळे त्यांच्या या घरसोड वृत्तीला महाराष्ट्रातली जनता बळी पडणार नाही. 2019 ते 22 कोणी सोडली होती? 2019 ते 22 वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार कोणी सोडले? काँग्रेसला बरोबर घेणार नाही साहेब म्हणायचे थोरले बाळासाहेब ठाकरे साहेब, काँग्रेस बरोबर जाणार नाही, माझे काँग्रेस होऊ देणार नाही. ही वाक्य साहेबांची आहेत ना, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची. त्याच काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसला की काँग्रेस म्हणेल तसं 2.5 वर्ष 19 ते 22 वागला आणि आता तुम्ही सांगताय काय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावरती जे लोक आहेत त्यांना आम्ही बोलवू म्हणून मी म्हटलं की घरसोड वृत्ती आहे. स्वतःला फायद्याचं असेल तेव्हा धरायचं, स्वतःला सत्तेमध्ये जायच्या गोष्टी असेल तेव्हा सोडायचं. त्यामुळे असं त्यांच्या घरसोड वृत्तीला महाराष्ट्रातली जनता बळी पडणार नाही. असे माणसं जे घरसोड वृत्ती करतात, आमचं हिंदुत्ववाद, आमचा हिंदुत्वाचा विचार हा परमनंट आहे. रामाचं, प्रभू रामांचं मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका होती, त्याप्रमाणेच आमची भूमिका आहे. पण असं घरसोड वृत्ती करणाऱ्या, आज धरायचं उद्या सोडायचं, स्वतःला सोयीस्कर वाटेल तेव्हा महाआरती करायची, स्वतःला सोयीस्कर वाटेल तेव्हा रामरक्षा करायची, हे न ओळखणे एवढी महाराष्ट्रातली जनता आता आधी आणि राहिलेली नाही. धन्यवाद. मत जे आहे ते या ठिकाणी